तर इथे मी बनवत आहे मेथीचे पराठे। त्यासाठी मेथी घेतली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून। आपल्याला हळद लागेल, येत आहे हिरवी मिरची, लसूण, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, तर कोथिंबीर घेतली आहे कट करून, पाणी लागेल आपल्याला आणि मीठ। तर याची आपण पेस्ट बनवून घेऊ। तर इथं मी पीठ घेतलेलं आहे, हे आम्ही मिक्स पीठ दळून आणतात, गहू, ज्वारी आणि हरभऱ्याची डाळ। तर इथं मी 3 वाटी पीठ घेतलेलं आहे मिक्स। तर आता आपण त्याच्यामध्ये मेथी घालून घेऊ आणि पूर्ण हे मिक्स करून घेऊ अगोदर। बघा आपली मेथी पिठामध्ये चांगली मिक्स झाली आहे। तर आपण हे पेस्ट बनवलेली टाकू, लसूण, हिरवी मिरची, ओवा आणि जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, आणि 1 चमचा मीठ। तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊ। तर इथं पीठ माझं मळून झालेलं आहे। तर आता आपण पराठे बनवायला घेऊ। पराठे करायला घेऊ आपण। तर एक पोळपाट घेतला आहे आणि असा एक कपडा घ्यायचा, स्वच्छ धुवून ओलाच ठेवायचा आपल्याला कपडा। तर छोटा एक गोळा तयार करू आपण। तर इथं पाणी घेतलेलं आहे, आपल्याला पाणी लागेल। तर गोळा तयार केला आहे, तर पाण्याचा एक हात घ्यायचा आणि आपण हे थापून घेऊ। लाटून घेण्यापेक्षा थापून केली चव छान लागते, बघा एकदा ट्राय करून। तर पातळ एकदम असं आपण थापून घेऊ। तर बघा अशा प्रकारे मी थापून घेतला आहे पराठा। तर असं आपल्याला ते वेच पाडायचं आहे। तर इकडे मी तवा तापत ठेवलेला आहे, तर आपण तेल घालून घेऊ। तव्याला तेल लावून झालेलं आहे। तर आता आपलं ही जी पराठा आहे ते आपण तव्यावरती पलटी करायचा आहे। बघा अशा प्रकारे, हा किती छान उलटला आहे। तर थोडंसं आपण पाणी टाकून घेऊ। तर बघा पराठा भाजून झालेला आहे। तर तुम्ही अशा प्रकारे थापून पराठे करून बघा, खरंच खूप छान टेस्ट लागते। दोन्ही साईडनं तेल लावून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर बघा आपला पराठा भाजून झालेला आहे। तर मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते। तर इथं जी कपडा घेतला आहे त्याला अगोदर पाणी लावून घ्यायचं। पाणी लावण्यानं तव्यावर पटकन उलटतो। आणि छोटासा गोळा करू। तर एक छोटा गोळा घेतला आहे तयार करून। आता आपल्या पाणी घेतलं, थोडं पाणी हाताला लावून असं थापून घ्यायचं आहे। अजून एकदा हात लावायचा पाण्याचा, असे एकदम पातळ थापून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे पातळ थापून घेतला आहे। तर ह्याला असे मधून वेच पाडायचं। ते आणि तवा आपल्या तापलेला आहे, त्याच्यावरती तेल घालून घेऊ। तर तव्यावर अगोदर तेल टाकून घेतलेलं आहे। तर थोडंसं पाणी घालून घेऊ आणि तेल।
बघा तर परत आपण परतून घेऊ. तर ते छान भाजलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपला पराठा भाजून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला तेल लावून चांगला खमंग असा भाजून घ्यायचा. नक्कीच ट्राय करून बघा. थापून खूप छान लागतात. लाटून करण्यापेक्षा थापून बघा. खरंच खूप छान आणि टेस्टी होतात. तर बघा आपला पराठा भाजून झालेला आहे. तर अशा प्रकारे मी सगळे पराठे बनवून घेते. तर बघा आपले पराठे तयार झालेले आहेत. तर पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा सपक वरण आहे तुरीचं त्यासोबत खाऊ शकतात. तर खात राहा, मस्त राहा, सगळ्यात महत्त्वाचं आनंदी राहा.